तर आज आपण बघणार आहोत शेवयाची खीर. तर ही खीर बनवायला जेमतेम 10 ते 15 मिनटं फक्त लागतात आणि चवीलाही खूप स्वादिष्ट लागते. त्यामुळे नक्कीच ही ट्राय करा रेसिपी. तर मी प्रिया, मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. चला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आता घालून घेणार आहे 1.5 चमच तूप आणि मंद आचेवरती हे मेल्ट करून घ्यायचं. हे घी आपलं चांगलं मेल्ट झालं की त्यामध्ये आपण घालूयात ड्रायफ्रूट्स. तर इथे मी बदाम, पिस्ता, काजू आणि किशमिश असे मी घेतले आहेत तिथे असे बारीक कट करून. आता बदाम आणि काजू हे आपल्याला पहिले फ्राय करून घ्यायचे. त्यांना थोडंसं वेळ लागतो त्या दोघांपेक्षा. तर ते आधी पहिलं आपण ह्या घीमध्ये घालून घेऊयात आणि परतवून घेऊयात. आणि गॅस ही आपल्याला एकदम स्लो ठेवायचे आहे, कुठेही मीडियम किंवा फास्ट करायचे नाही. तर हे बघा आपलं हलकंसं असं कलर चेंज झाला आहे काजू आणि बदामचं. आता यामध्ये आपण किशमिश आणि पिस्ता घालून घेऊयात आणि काही सेकंदासाठी हे सुद्धा आता सोबत सगळे परतवून घेऊयात. लगेचच होतात, जास्त वेळ लागत नाही या ड्रायफ्रूट्सना फ्राय होण्यासाठी. तर हे बघा सगळ्यांचा थोडंसं असं कलर चेंज झाला आहे. आता आपण ते सगळे काढून घेऊयात. तर इथे आपले ड्रायफ्रूट्स काढून झाले आहेत. आता उरलेल्याच घीमध्ये आपण शेवयासुद्धा फ्राय करून घेऊयात. तर हा बघा मी अशा प्रकारचा हा रोस्टेड शेवया घेतला आहे. आता तो आपण घीमध्ये फ्राय करून घेऊयात. आणि इथे गॅस ही आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे, अजिबात मीडियम वगैरे करायची नाही, नाहीतर मग शेवया आपला पटकन जळू शकतो. असे हे एकदम कमी गॅसवरती आपल्याला ते रोस्ट करून घ्यायचे आहेत घीमध्ये. हे आपण 1 मिनिटभरासाठी असेच परतवून घेऊयात, थोडासा असा त्याचा कलर चेंज होईपर्यंत. आणि तुम्ही बघू शकता आपल्या शेवयाचा कलर हलकासा असा चेंज झाला आहे, येलोपेक्षा थोडासा असा हलका ब्राऊन दिसत आहे. आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. आणि या शेवयाच्या खीरसाठी आपण जर का दूध हे थोडं घट्ट वापरलं तर आपली जी खीर आहे ती थोडी घट्ट होते, क्रीमी होते. तुमच्याकडे जर का घट्ट दूध नसेल तर तुम्ही मिल्क पावडर असते ती दूधमध्ये मिक्स करून त्यामध्ये सुद्धा घालू शकता. आता यामध्ये मी 5-7 केसरस्टॅन घातले आहेत. त्याने आपल्या खीरला कलरसुद्धा छान येतो आणि चवीलाही खूप छान लागते ही खीर. मग आता हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती मध्ये मध्ये हलवत 5 ते 6 मिनटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खीरला मस्त अशी उकळी आली आहे आणि आपल्याला मध्ये मध्ये हलवतसुद्धा राहायचं आहे. हे बघा हे आता 2 मिनटानंतर आपलं दूध जे आहे ते थोडं आटलं गेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे साखर. तर इथे मी 2 चमच साखर घेते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, जेवढं गोड पाहिजे तेवढं. अजून थोडा वेळ आपल्याला ही 1 ते 2 मिनटासाठी ढवळून घ्यायची आहे, थोडीशी अशी घट्टसर होईपर्यंत. तर तुम्ही बघू शकता आपली खीर इथे मस्त अशी घट्ट झालेली आहे थोडीशी. आता यामध्ये आपण इलायची पावडर अर्धा चमच आणि हे बघा आपण हे जे ड्रायफ्रूट्स ठेवले होते फ्राय करून ते सुद्धा आता आपण यामध्ये घालून घेऊयात. आणि इलायची पावडर अशी शेवटला घालायची, म्हणजे त्याचा जो स्वाद असतो तो चांगला असं शेवटपर्यंत टिकून राहतो. आता हे आपल्याला मिनिटभरासाठी पुन्हा एक उकळी येईपर्यंत फक्त शिजवून घ्यायचं आहे, कारण की ही जी खीर आहे ती थंड झाल्यानंतर सुद्धा अजून घट्ट होते, त्यामुळे आपल्याला जास्त अजून घट्ट नाही करायचं. तर अशा प्रकारे आपण साईडने वगैरे जे चिटकलेलं आहे ते सगळं असं व्यवस्थित असं काढून घेऊयात. आणि ही आपली आता खीर तयार झाली आहे. आपण आता गॅस बंद करूयात आणि सर्व करायला घेऊयात. तर ही शेवयाची खीर आता मस्त आपण ड्रायफ्रूट्सने गार्निशिंग करूया. तर इथे मी बदामाचे काप बारीक करून घेतले आहेत, ते घालून घेऊया. आणि त्याच्यानंतर इथे मी पिस्ता जे आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते 10-15 मिनटं, त्याने खूप असा हिरवागार कलर येतो. आता ते सुद्धा यावरती घालून घेऊया. तर मस्त अशी झटपट होणारी ही शेवयाची खीर तयार आहे. तुम्हाला रेसिपी जर का आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.